काकी येऊ का? अरे आदित्य ये. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. हो का, बोल ना. मी येते मॅडम. हो. ये बस बोल. काय रे आदित्य, असा का चेहरा झालाय तुझा? काय झालंय? काकी मला एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. नाही, मला माहितीये घरचे विषय ऑफिसमध्ये बोललेले तुला नाही आवडत, पण हे मी घरीही नाही बोलू शकत, म्हणून इथं बोलतो. काकी मी एक निर्णय घेतलाय. कुठला? तुम्ही माहेरच्या चहाच्या कॅफेमध्ये येता, आम्ही तुमचं अत्यंत पारंपरिक पद्धतीने आदरातिथ्य करतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न असतील, तुमच्या नात्यांमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवायला हवा तेवढा वेळ इथे बसू देतो. काय बघताय? तुझं कौतुक पाहतोय. माझं कौतुक? हो, तू परवा जी कमाल केलीस ना, त्याचे ऑनलाईन पडसाद उमटतायत. मी असं काय केलंय? काय केलंयस? अगं, एखाद्या स्टारचे रील्स हिट झाले नसतील ना, तेवढा तुझा व्हिडिओ हिट झालाय. मला एकदा सांगा काय काय झालंय नक्की? अगं, परवा कॅफेमध्ये तू जे स्पीच दिलंस ना नातेसंबंधांवर, ते जबरदस्त हिट झालंय. बघू. हे बघ. एखाद्या चुकीच्या घटनेवरून आमचं नातं जज करण्यापेक्षा आधी ती घटना योग्य होती का अयोग्य होती याची माहिती मिळवा ना. चुकीच्या माहितीचा वापर करून कुणाच्याही नात्याला जज करण्यापेक्षा त्या नात्याला त्याची स्पेस द्या. त्यामुळेच ते नातं जास्त फुलेल, ते नातं जपायला मदत होईल असं मला वाटतं. बाप रे, मी हे काही व्हायरल होईल म्हणून बोलले नव्हते. मी आपलं साधं माझं मत मांडलं होतं. ते तसंच असतं. साधं असतं ना, तेच खरं असतं आणि तेच माणसाच्या जास्त गरजेचं असतं. काय, सिनेमातला एखादा डायलॉग हिट होतो आणि लोकांना असं वाटायला लागतं की तेच महत्वाचं आहे, पण ते तसं नसतं. खरेपण आहे ना, जगण्याच्या साधेपणात आहे. हा, आता फक्त गरज आहे ती निर्भीडपणे जगापुढे मांडण्याची, जे तू परवा केलंस. वी आर प्राऊड ऑफ यू, कावेरी. कावेरी मॅम, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. रिअली वी आर प्राऊड ऑफ यू. हा, बास बास बास, खूप झालं कौतुक माझं. हे जे काम दिलंय ना मॅडमनी, ते जर मी नीट पार पाडलं नाही तर सगळं कौतुक वाहून जाईल. आणि तसंही मला तुमची मदत लागणार आहे, कारण भरपूर प्रश्न पडलेत मला आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागणार आहे. मिळतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शूट. चला. बच्चा काय झालंय सांग तरी. काय बोलू मम्मा, मला काही सुचत नाहीये. मम्मा, आदित्य काल रात्रीच्या सुरात माझ्याशी बोलत होता ना, मला खूप भीती वाटते ग. अगं, पण असं काय बोलला आदित्य? आदित्य म्हणाला की त्याला आमच्या नात्याविषयी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आदित्य काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काकी मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही वेगळं राहतो. मी आणि सानिया, आम्ही दोघांनी वेगळं राहणंच बरं आहे असं मला वाटतं काकी. आदित्य, तू काय बोलतोयस बाळा? अरे, एक तर राज घर सोडून गेलाय आणि तू असं तडकाफडकी सान्याला घेऊन निघून जायचं म्हणतोयस का? मला खूप भीती वाटते. त्याने मला डिवोर्सची नोटीस वगैरे पाठवली तर. शांत हो बच्चा.
आदित्य असं काहीही करणार नाहीये. ओके? त्याचं काहीच नाही सांगतायत ग मम्मा. मी त्याला खूप चांगलं ओळखते ग. एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी नाही ना झाली किंवा त्याचे पेशन्स संपले ना की तो डायरेक्टली डिसिजन घेऊन मोकळा होतो. आणि मम्मा, उद्या जर त्याने मला डिवोर्स दिला तर मी काय करू? माझा संसार सुरू व्हायच्या आधी संपून जाईल. असं होता कामा नये. नाहीतर मग मोहित्यांच्या घरात सून करून दिल्याचा काय फायदा? आणि मग हिचाच जर का त्या घराशी काही संबंध नाही राहिला तर मग राजवर्धनने जो माझा अपमान केला त्याचा सूड मी कसा घेईन? काकी मी ऑब्झर्व केलंय, जेव्हापासून सानिया आपल्या घरी राहायला आली आहे ना तेव्हापासून एकतर आई तरी तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही ना काहीतरी करत राहते किंवा मग सानिया आईचं ऐकून काही ना काहीतरी गडबड करते. आणि याचा उद्देश काय? राजवर्धनला डिवोर्स न बस. आणि काकी, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुझ्या आणि राजच्या नात्यावर होतोय. आपलं घर अस्थिर होत चाललंय काकी. म्हणून मला असं वाटतं की सानियाने आपल्या घरी न राहणंच बरं आहे. नाही नाही नाही, हे बघ बच्चा, तू काहीही कर, काहीही म्हणजे अगदी काही कर, पण रत्नमाला आणि आदित्यच्या मनात तुझ्याविषयी चांगली इमेज तयार कर. हवं तर हातापाया पड, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्याविषयी त्यांच्या मनात चांगली इमेज बनली पाहिजे. तू त्यांना त्यांच्यातली वाटली पाहिजेस. आणि एस्पेशली रत्नमालाला तू त्यांची सून किती साधी भोळी आहे, गरीब आहे असंच वाटलं पाहिजे. ओके? तू त्यांच्या मनात तुझ्याविषयी चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट कर. हवं तर ना हा त्या आकांक्षाशी भांडण कर, नो प्रॉब्लेम, नो इश्यू ॲट ऑल. पण आदित्य तुझ्या वागण्यामुळे काहीतरी कठोर निर्णय घेईल असं प्लीज काही वागू नकोस, प्लीज. हे बघ, हवं तर तू आदित्यला कन्व्हिन्स कर की इथून पुढे मम्मा आपल्या घरी येणार नाही. दॅट इज फाईन. हवं तर आपण फोनवरती डिस्कस करूया. काय करायचं ते मी तुला फोनवरच सांगत जाईन. इज दॅट ओके? मम्मा, आर यू सिरियस? हे एवढं सगळं होऊन सुद्धा अजून काहीतरी करायचंच आहे का आपल्याला? वाव, मग हे सगळं तुला आयतं मिळणार आहे असं वाटतंय तुला? क्या बात है बच्चा. तुझ्या मनात असो नसो, आपल्याला सतत काहीतरी करत राहावं लागणार आहे. हे बघ, तू काय वाटेल ते कर, त्यांच्या हातापाया पड, पण तुझ्याबद्दल त्यांच्या मनात चांगला विश्वास निर्माण झाला पाहिजे असं काहीतरी कर. कळलं? मम्मा, मी लाख माफी मागेन ग त्यांची, पण त्यांनी मला माफ करायला हवं ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सानियामुळे आपल्या घरात जे काही प्रकार घडतायत ना त्यामुळे माझं आणि सानियाचं नातंही नीट फुलत नाहीये ग. म्हणजे जिच्यावर मी इतकं जीवापाड प्रेम केलं ती सानिया हरवत चाललीये कुठेतरी. की मला जर माझी पूर्वीची सानिया हवी असेल, माझं ते आयुष्य मला हवं असेल ना, तर मला वाटतं की सानियाला आपल्या घरापासून लांब नेणंच गरजेचं आहे. हे बघ आदित्य, आदित्य, तू आधी माझं ऐक. तू तडकाफडकी काही निर्णय घ्यायचा नाहीयेस. आदित्य, अरे तू घर सोडून जायचं म्हणतोयस. आधीच राज घर सोडून गेलाय. त्या घरात तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये. तूही घर सोडून गेलास तर घराचं घर पण जाईल, सगळी घडी विस्कटून जाईल. बाळा, असं नको करूस तू. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, नाती जपण्यासाठी आपल्या माणसानं सोडून जायचं नसतं. एकत्र राहून ती नाती कशी जपता येतील, कशी घट्ट बांधून ठेवता येतील हा प्रयत्न करायचा असतो. काकी, मी नाही केले का ग प्रयत्न? मी 100 वेळा तिला समजावून सांगूनही ती नाही ऐकत. मी काय करू? ठीक आहे बघ, मी तिच्याशी बोलून पाहते, पण तू हा निर्णय घ्यायचा नाहीयेस. तू कुठेही जायचं नाहीयेस, कळलं? होईल सगळं नीट.
तू अकाउंटचं टेन्शन बिलकुल घेऊ नकोस. तू कॅफेत गेलीस ना की तिथला मॅनेजर तुला सगळा डेटा प्रोव्हाइड करेल. म्हणजे आज स्टॉक किती संपला आहे, त्यावर खर्च किती झालाय, किंवा अमुक अमुक स्टॉक मागवायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज किती कस्टमर्स आले होते, किती पैसे शिल्लक राहिलेत, ते पैसे पण तो तुला देईल. हा, आता ही आहे 5 कॅफेची अकाउंट डिटेल लिस्ट. आपल्या कॅफेची आहेत ना व्हर्च्युअल अकाउंट्स आहेत, जी अकाउंट्स आपल्या माहेरच्या चहाच्या अकाउंटशी कनेक्टेड आहेत. आता या लिस्टमध्ये प्रत्येक कॅफे समोर आहे ना व्हर्च्युअल अकाउंट नंबर लिहिलेला आहे. तुला काय करायचंय, अकाउंट नंबर हलवायचा नाहीये. तर त्या कॅफेमधनं जी शिल्लक अमाऊंट तुला मिळाली आहे ती अमाऊंट तुला पुढे लिहायची आहे. आणि मग ही लिस्ट तू ताईकडे घेऊन जायचंस आणि तिची सही घ्यायचीस. आणि मग सगळी हॅलो. हॅलो. हा, काय कसं काय चाललंय? बरं चाललंय तुमच्या दयेने. मी ऐकलंय की कावेरीला कॅफेची जबाबदारी दिली. हो, आत्ताच तिला अकाउंट समजावून सांगितलं, म्हणजे कॅश वगैरे अकाउंट मध्ये कशी भरायची तसं. अच्छा, म्हणजे कॅफेचे कॅशचे व्यवहार सुद्धा तीच करणार आहे. हा, आता तेही काम दिलंय. तेवढा विश्वासच टाकलाय रत्नमाला मॅडमने. बरं, मी काय म्हणतो, माझं एक काम कराल का? सांगा ना सर. हो, पण त्यासाठी तुम्हाला तिच्या कम्प्युटरचा पासवर्ड लागेल. तोच तर तुम्ही मिळवून द्यायचं आहे. देऊ शकाल ना? हो, पण हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. नाही नाही, तुमच्यावर काही येणारच नाही हो. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमचा वाटा सुद्धा मिळेल. मग हरकत नाही. ठेवू? काय मग स्वारी एकदम खुशीत दिसते आज. काय झालंय? काही नाही ग, कावेरीसाठी नवा खड्डा खणायला घेतलाय. वा, नाही पण यावेळी तरी भरोशाचा माणूस निवडा. नाही तर काय, त्या खड्ड्यात तुम्ही पडाल आणि मग आम्हालाही पाडाल. त्यावेळी मी स्वतःच प्लॅन एक्झिक्यूट करतोय. नाही, त्या कावेरीला दोघांच्या नजरेतून कायमचं उतरवलं ना आणि परत गुहागरला पाठवलं तर नावाचा सुदर्शन नाही. नाही, करेक्ट आहे तुझं. आपण एक काम करूया, गुहागरमध्ये आपल्या रिसॉर्टसाठी अजून एक जागा शोधून ठेवूया. नाही रे, त्या केसचा रिझल्ट जो लागेल तो लागेल. हे बघ, रिसॉर्टसाठीचं आपल्याकडे डिझाईन वगैरे सगळं रेडी आहे. आपण काही झालं तरी रिसॉर्ट बांधणारच आहोत. मग एक काम करूया, 1-2 दिवसात प्लॅन करूयात आणि गुहागरला जाऊन येऊयात आणि रिसॉर्टसाठी नवीन जागा बघूयात. हां, ओके, चलो, बाय बाय बाय. शी बाई, कशाला काही ना अर्थच नाही. जाऊ दे, मला कळतच नाही मी कशाला राहते या शहरात. यापेक्षा ना मी गावी होते तेच बरं होत. काकू, काय झालं?
नाही, मुंबईला कशाला शिव्या घालताय? तुम्हाला कोणी काय बोललंय का? मला फक्त नाव सांगा, मी बघतो काय करायचं ते. प्लीज, कुणाची मला बोलायची टाप नाहीये. मला जर कोणी काही बोललं ना तर त्याची चांगली शाळा घेऊ शकते मी. विषय असा आहे की मी गेले होते मार्केटमध्ये भाजी आणायला, पण तिथे ना टाकळा, ना कंटोली, ना चाकवत, ना आंबाड्याचा पाला, कुठलीच भाजी नव्हती. ह्या सगळ्या कोण आहेत? तुमच्या शाळेतल्या हरवलेल्या मैत्रिणी आहेत का? त्यांना शोधायला गेला होतात का मार्केटमध्ये? झालं, उगीच तोंड दिलंय म्हणून काही वाटेल ते बोलत सुटायचं नसतं. भाज्या आहेत या सगळ्या, आणि या सगळ्या रानभाज्या श्रावणात मिळतात आणि त्या श्रावणातच खायच्या असतात. काय? ह्या सगळ्या भाज्या? थँक गॉड, बरं झालं नाही मिळाल्या, तर मलाच काव्या लागल्या असत्या. काकू, माझा ना आज काहीतरी मसालेदार खाण्याचा मूड आहे, पण अहो, उलट बोलताय तुम्ही. श्रावणात मसालेदार खायचं नसतं. हे का आता नवीन काढलंय? मला चांगलंच माहितीये श्रावणात नॉनव्हेज खायचं नसतं, मसालेदार खायचं नसतं. हे काय नवीन काढलंय तुम्ही? तुमचं आपलं काहीतरी नवीनच असतं दरवेळी. अहो, हे बघा, श्रावणात की नाही वातावरणात, हवामानात बदल होत असतात, त्यामुळे पचायला हलकं असं काहीतरी खायचं असतं. तुम्हाला ती कविता माहितीये का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नशीब त्या कवितेचं. पुढे काय आहे? क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. याचा अर्थ हवामानात, वातावरणात सतत बदल होत असतात की नाही, त्यामुळे आपली पचनशक्ती सुद्धा त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असते. आपण फक्त जड काही खायचं नाही, त्यामुळे पचनशक्तीला त्रास होऊ शकतो. अर्थात ह्या दिवसांमध्ये ना वाताचा त्रास सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे या सगळ्याला पूरक असा आहारच घ्यायचा असतो. म्हणून या सगळ्या रानभाज्या खायच्या असतात. होय काय? हे माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे, मला नव्हतं माहिती हे सगळं. कसं माहिती असणार? आपणच आपल्या संस्कृतीचा हात सोडल्यावर कसं समजणार आहे सगळं? तुमचा काय गोंधळ झालाय माहितीये? तुम्ही ना या सगळ्या सणवारांऐवजी डे आणले. डे, हा डे, तो डे, त्यामुळे हे असं होतंय. मुळात ना सण जोपर्यंत आपण साजरे करत नाही तोपर्यंत त्याचं महत्व नाही आपल्याला कळणार. ते सण काही असेच नाही आलेत. प्रत्येक सण हा आपल्याला त्या त्या वेळेच्या हवामानानुसार, वातावरणानुसार कुठला आहार घ्यावा याचं महत्व पटवून देत असतो. का चालू इथे? मी इथे तुमच्याशी काहीतरी बोलतीये, तुम्ही माझं ऐकत नाही आहात. लक्ष नाही आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे. ना आहे ना, लक्ष आहे. नाही, तुम्ही जे काही सांगताय ना ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय? तुम्ही म्हणालात ना श्रावण मासी हर्ष आणि मानसी कुठेतरी बाहेर चोहीकडे दौडतायत. हा, ते हर्ष आणि मानसी कुठे दिसतायत का ते बघतोय मी. झाला फालतू विनोद करून झाला. हा, मी करतो ते फालतू विनोद, आणि तुम्ही मुळात या कवितांचा अर्थ कळायला ना थोडीशी बुद्धी असावी लागते. असो, तुम्हाला माझं बोलणं ऐकायचं नाहीये ना, जाते. हो, ही बॉटल पुन्हा फ्रीज मध्ये ठेवण्याच्या संस्कृतीत बसत नाही वाटतं आपल्या. हे बरं विसरल्या काकू. श्रावणात मानसी आणि हर्ष. मम्मा सुद्धा हेच म्हणाली. आता सध्या मला रत्नमालाचं मन जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचा विश्वास माझ्यावर बसायलाच हवा. आणि वेळ पडली ना तर मम्माशी मी भांडले असं सांगितलं तरी चालणार आहे. त्यामुळे जर मी तुमच्याशी भांडले तर वाईट वाटून घेऊ नका. हा, म्हणजे असं समजा की त्या रत्नमालाचं मन जिंकण्यासाठी मी उगाच नाटक करते. हा, हे बरं आहे, म्हणजे कायम माझाच बळी. यांचं काही फिसकटलं तर हे माझ्यावर टाकून मोकळे होतात. आता तू ही मलाच बोल लावून मोकळी हो का? तर तुम्हाला रत्नमालाचं मन जपायचंय? नाही नाही, जपा जपा, सगळ्यांनी त्या रत्नमालाचंच मन जपा. मी काय कोपऱ्यात कुठेतरी खितपत पडून राहते सगळ्यांच्या शिव्या खात, अशी आश्रितासारखी कायम. तरी कुठे काय किंमत राहिली आहे माझी या घरात आता?
कुणी यावं आणि टपली मारून जावं अशी गत झाली आहे माझी. हे बघ, मला कळतंय तुझं काय होतंय ते, पण थोडे दिवस कळ काढ. एकदा का कावेरी आणि रत्नमाला आपल्या मार्गातून बाजूला झाले ना, की मग आपण त्या रत्नमालाला सहज संपवू शकतो. एक दिवस तुला ह्याची भरपाई नक्की मिळेल. एक दिवस तुम्ही सासू सुनांना या घराच्या मालकीण म्हणून दिमाखात मिरवाल. त्यासाठी आत्ता थोडा अपमान सहन करावा लागेलच ना. सानिया बरोबर बोलते, तेव्हा जरा डोकं शांत ठेव. काय काय बोलणं चाललंय? काय काय बोलणं चाललंय? काय नाही, सहज गप्पा मारत होतो आम्ही. या ना, बसा. सानिया, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? हा, बोला ना काकी, बोला. आम्ही नाही नाही, अरे तू बस ना सुदर्शन, बस. जरा माझ्या खोलीत ये. आता यांना माझ्याशी काय बोलायचंय? बोल. सानिया, आदित्यने एक निर्णय घेतलाय आणि मला त्याच्यावरती तुझं मत ऐकायचंय. कसला निर्णय? आदित्यला वेगळं व्हायचंय. म्हणजे? आदित्यला या घरापासून वेगळं व्हायचंय. तुझ्यासोबत त्याला वेगळं राहायचंय. आदित्य, का असं म्हणतोयस तू? माझी मम्मा जे काही वागली म्हणून तू असं म्हणतोस का? हा आदित्य, माझ्या मम्माचं जर काही चुकलं असेल तर त्याची पनिशमेंट तू मला का देतोयस? हा, माझी मम्मा असं काहीतरी बोलेल हे मला खरंच माहित नव्हतं. मी खरं सांगते आदित्य, मला काहीच माहित नव्हतं. आणि आदित्य, हे सगळं ठरवायच्या आधी निदान तू एकदा बोलायचंच तरी ना माझ्याशी. काकी, आदित्य, आपण जर इथून घर सोडून गेलो तर काकीला एकटीला सोडून कसं जायचं आपण? हा काकी, हेच मी आदित्यला समजावायचा प्रयत्न करत होते. हा, एक तर राज पण घर सोडून गेलाय. तू सोडून गेलास तर कसं होईल आदित्य? खरंच आदित्य, तू इथे असण्याची मला खूप गरज आहे. आदित्यचा निर्णय जरी मला पटला नसला तरी आदित्यची भीती मात्र रास्त आहे. कसली भीती? बऱ्याच वेळा आकांक्षाच्या सांगण्यामध्ये तू ज्या काही गोष्टी केल्या आहेस ना सानिया. काकी काकी, मी चुकले हो. मी हवं तर ना तुमच्या पाया पडते. सानिया, पण सानिया, इकडे मी नाही वेडी आहेस का वागत तू? असं. सानिया, वेडी आहेस का? हे बघ, पाया काय पडतेस? पाया पडून काही होणार नाहीये. हे बघ सानिया, त्यापेक्षा मी तुला जे काय सांगते ना
ते नीट लक्ष देऊ नये. आदित्य तू सुद्धा आहे. आदित्य, सानिया, हे बघ, तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे म्हणून तुमच्या लग्नात एवढे अडथळे येऊन सुद्धा आम्ही तुमचं अतिशय हौसेने लग्न लावून दिलं, हो की नाही? मग तुम्ही तुमच्या संसाराकडे लक्ष द्यायचं का खोट्या प्रलोभनांसाठी आकांक्षा तुला जे करायला सांगते ते करायचंच? तुझ्यावरच्या आंधळ्या प्रेमापोटी तुझी आई तुला काही चुकीच्या गोष्टी करायला सांगते, स्वार्थी वागायला सांगते, ते करायचंस का? अगं बघ, तू किती भाग्यवान आहेस की तुला आदित्यसारखा एवढा समजूतदार चांगला नवरा मिळाला. आज त्याच्या जागी एखादा मुलगा असता तर म्हणाला असता, तुझ्यामुळे तुझ्या आईमुळे घर तुटतंय, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. पण आदित्य तसं म्हणत नाहीये सानिया, तो तुझ्या सोबत वेगळं राहायचं म्हणतोय. हे बघ सानिया, उद्या काही झालं ना, तुझ्यावरती कुठलाही प्रसंग ओढवला तरी तुझ्या पाठीशी आदित्य खंबीरपणे उभा राहणार आहे. कायम तुझ्या सोबत तोच असणार आहे. आणि आदित्य बाळा, तुझ्यासाठी सुद्धा शेवटी सानियाच असणार आहे, हो ना? मग तुम्ही तुमचा संसार कसा चांगला होईल, तुमचं नातं कसं आणखीन दृढ होईल, या घरातच एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊन हे घर कसं एक राहील, कसं हसत खेळतं राहील, याचा विचार करायला हवा. बरोबर आहे काकी तुमचं. माझं पण ना हेच म्हणणं आहे. आज मी आदित्यला हे सगळं सांगणारच होते. आज दुपारी मी मम्माकडे गेले, मम्माशी खूप भांडले आणि मम्माला स्ट्रिक्टली सांगितले की तू आजपासून माझ्या घराची पायरी अजिबात चढायची नाही. आणि आईंनाही मी सांगितलं, आजपासून तुम्ही मला कुठलंही काम सांगा, मी तुमचं कुठलंच काम ऐकणार नाही. हवं तर ना आईशी मी एक शब्दही नाही बोलणार ह्याच्या पुढे. हे बघ सानिया, अशी टोकाची भूमिका घ्यायची नसते कधी. टोकाची भूमिका घेऊन नाती नाही जपली जात, हेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतेय. हे बघ, आज एवढं सगळं होऊन सुद्धा शेवटी आकांक्षाला मी या घरात राहायची संधी दिलीच ना. तू आणि आदित्यनी तुमच्या नात्याला संधी दिली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सानिया, तुला खरं सांगू, तू लग्न करून या घरात आलीस तेव्हा मला किती आनंद झाला होता. शेवटी काही झालं तरी सध्या तरी तू या घरातली एकुलती एक सून आहेस. मला तुझ्या सगळ्या हौशी मौजी पुरवायच्या होत्या. मला तुझे सगळे सण अगदी थाटात साजरे करायचे होते, अगदी तुझ्या पहिल्या मंगळागौरीपासून सगळे सण. मग करूया ना काकी, मला आवडेल. श्रावण आलाय, खरंच तुझी मंगळागौर करूया? हो करूया ना. अगदी तुम्ही सांगाल ना तसं सगळं करूया. मला खूप आवडेल. करूया ना. ठीक आहे, आपण तुझी मंगळागौर थाटात साजरी करूया. हा काय नेहमीचा चहा दिलात? म्हणजे श्रावणात वेगळी चहा पावडर नसते काय? पचायला हलकी, ऍसिडिटी न होणारी. एवढी काही थट्टा करायची गरज नाही. हा, तुम्हाला कळत कसं नाही हो? तुम्ही ना अशीच एखाद्या गोष्टीची थट्टा करता आणि मग त्या गोष्टीचं महत्व कमी होतं. नाही, तुम्हा शहरातल्या लोकांना कसं कळणार म्हणा श्रावणाचं महत्व? अरे यार, तुम्हाला काय भाद्रपद असू दे, आषाढ असू दे, नाही तर श्रावण असू दे, रस्त्यावर फक्त खड्डेच बघायला मिळतात. पण आमच्या गावाकडे तसं नाही. हा, गावाकडे श्रावण आल्या आल्या समजतो. असं कसं मस्त वाटतं. छान पेरणी झालेली असते, पीक असं चमकत असतं, जमिनीने अंगावर हिरवीगार शाल पांघरलेली असते.
ढगांमधून सोनेरी किरणं चमकत असतात, डोकावून बघत असतात. ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. मध्येच ना असं इंद्रधनुष्य दिसून जात. कसं मस्त वाटत. तुम्हाला सांगते, मी आणि आई सगळे सण साजरे करायचो. म्हणजे श्रावणातले तर करायचो. मग नागपंचमी असू दे, नारळी पौर्णिमा असू दे किंवा मंगळागौर. तुम्हाला सांगते, माझ्या आईला मंगळागौरीची 70-72च्या वर गाणी यायची. एवढंच ना, तुम्हाला श्रावणातला सण साजरा करायचा आहे ना, कुठला ते सांगा, लगेच तयारीला लागूयात. मंगळागौर आहे, करायची सेलिब्रेट. हा, करूयात. नेसा मग नऊवारी साडी. एक मिनिट, मी का नऊवारी नेसू? कशाला नेसू म्हणजे? नऊवारी साडी नेसल्याशिवाय मंगळागौरीचे खेळ कसे खेळणार? असं काय करता हो? आता म्हणालात ना करूया सेलिब्रेट म्हणून, मग मी एकटी कशी सेलिब्रेट करू? ओ काकू, माझी मस्करी करू नका तुम्ही, आधीच सांगतोय. रत्नमाला मॅडमचा फोन आहे. हो का? उचला ना मग, मला कशाला सांगताय? हॅलो मॅडम. हॅलो कावेरी, अगं आम्ही उद्या सानियाची मंगळागौर साजरी करतोय, तर तू ऑफिसला जाऊ नकोस, सरळ घरीच ये. काय? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं काय? हेच की मला मंगळागौर खेळाविषयी वाटतेय ते. म्हणजे? अहो, विषय असा आहे की आम्ही आता मंगळागौरी विषयीच बोलत होतो आणि मला खूप वाटत होतं मंगळागौर खेळाविषयी, आणि नेमकं तुम्ही त्याबद्दलच विचारलत मला. असं वाटत होतं ना तुला? मग नक्की ये हं उद्या. मला यायला आवडेल, पण सानिया मॅडमना चालेल का मी आलेलं? चालेल, तिला मी बोलले तिच्याशी. नक्की ये. थँक्यू मॅडम. येस. एवढं खुश व्हायला काय झालंय? काय म्हणाली आई? काही नाही. तुम्हाला सांगते, देव ना सगळं ऐकत असतो. याला काय अर्थ आहे? एवढा वेळ झाला मी तुमचं सगळं ऐकतोय आणि सगळं क्रेडिट देवाला. गप्प बसा हो जरा. उगीच आपलं तोंड दिलंय म्हणून काय वाटेल ते बडबडत सुटू नका. तुमच्यामुळे माझा चहा गार झालाय, परत गरम करायला पाहिजे आता. मी काय केलंय? माझाही चहा गरम करा. गरमच आहे. सानिया, अगं लवकर ये. हे बघ, हे बघ, हे बघ. नको नको, ही छान आहे. सानिया, हे बघ, इथे ये. अगं ये लवकर. काय झालं? अगं बस इथे. हे बघ, मंगळागौरी येते ना, तुझ्या मंगळागौरीसाठी ना मी काही नऊवारी साड्या सिलेक्ट करून ठेवल्यात. आता तू तुझ्या चॉईसने सिलेक्ट कर बरं. कुठला रंग आवडेल तुला? हा आवडेल का? नको नको नको, हा तुला जास्त खोलून दिसेल, है ना? त्याच्यापेक्षा तुमचीच एखादी नऊवारी द्या ना मला नेसायला. असं म्हणतेस? बरं, माझी एखादी नेस. माझ्याकडे खूप आहेत. हे मग आपण आता नथ बघूया. काय नथी आहेत ग, एक एक सुंदर. अगं ही बघ ना, ही मोत्याची. नाही नाही नाही, मला वाटतं कुठली कुठली नथ आवडेल तुला? नाही नाही, आई आई आई, कुठलीच नाही. ते नथ वगैरे किती अनकम्फर्टेबल होतं. एवढा जड दागिना नाकात घालून दिवसभर फिरायचं. नो वे. नाही नाही नाही, मी नथ घालणार नाही, मला आवडत नाही, अजिबात नाही. का अशी काय करतेस ग? हे बघ, त्या रत्नमालाचं मन जिंकायचंय ना तुला, मग असं मी घालणार नाही, मला कंटाळा येतो असं करून नाही चालणार ग सानिया. आणि तुला माहितीये ना, त्या रत्नमालाला संस्कृती परंपरा जपायला कशा आवडतात ते. आणि त्या जर तू जपल्या नाहीस ना, तर तिच्या मनात स्वतःचं स्थान कसं निर्माण करू शकशील? कळते का काही? ठीक आहे, हरकत नाही. पण आई, बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला हवं? हा, आपण ते घरातल्या घरात करूया ना. काय ग अशी करतेस? काय बिघडलं आता बाहेरच्यांना बोलवलं तर? कावेरी, त्या कावेरीला पण बोलवलंय. काय गरज होती तिला बोलवायची? आता उगाच त्या कावेरी समोर मीच चुकले असं मलाच मान खाली घालून फिरावं लागेल. आई, मला वाटतंय ना, काहीतरी कारण काढून
त्या कावेरीला बोलूच नका असं सांगायला हवं. नाही 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 नाही. कावेरी का नको? कावेरीला इथे बोलवा. ती इथे असली पाहिजे. का? तिला इथे बिझी ठेवा, कारण मला तिच्यासाठी खड्डा खणायचा. खड्डा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? काही नाही. रत्नमालाने कॅश हँडल करायची जबाबदारी तिच्यावर दिली आहे ना. तेव्हा ती इथे जेव्हा बिझी असेल ना, तेव्हा मी ऑफिसमध्ये जाऊन काही अकाउंट डिटेल्स बदलणार आहे. ती जेव्हा पैसे जमा करेल ना, तेव्हा ते पैसे माहेरच्या चहाच्या अकाउंट मध्ये न जाता भलत्याच अकाउंट मध्ये जातील. कुठल्या अकाउंटला? डोंट वरी, तुझ्या किंवा माझ्या अकाउंट मध्ये जमा नाही होणार. पण ज्याच्या कुणाच्या अकाउंट मध्ये जमा होईल ते कळल्यानंतर कावेरी सगळ्यांच्या नजरेतून उतरेल. मला तर वाटतं ह्या आर्थिक घोटाळा प्रकरणी कावेरीला जेलची हवा पण खावी लागेल. हो. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक, चष्मा तुझी आई आली आहे का? माझी आई नाही. मग काकूंची नाही, त्या कुठून येणार? काय? चष्मा कुठे ठेवलाय? अगं आत त्या बाई कोण आहेत? कोण बाई? अरे राज, ती कावेरी आहे. काकू? वैदे, हे जरा घट्ट करून दे ना. अरे हो, ह्या तर आपल्या काकूच आहेत. काय असे काय बघताय? काय आज इतकं नटून थटून अख्ख्या मुंबईला घायल करायचा विचार आहे की काय? गप्प बसावं जरा. सानिया मॅडमची पहिलीच मंगळागौर आहे ना, म्हणून मला रत्नमाला मॅडमनी मंगळागौरीचे खेळ खेळायला घरी बोलवलंय. तुम्ही येताय का? नेसवू का तुम्हाला पण नऊवारी साडी? गप बसावं. सतत आपला तोच जोक. आता कंटाळा आला हसून हसून. तुमच्यासाठी खोटं खोटं हसू का? अरे मला घाई आहे, चल निघूया ग आपण. हो, मलाही मंगळागौरीला जायचं. एक मिनिट, तू ह्या कपड्यात जाणार आहेस मंगळागौर खेळायला? हा हा हा, झाला. मी काही मंगळागौर खेळायला जात नाहीये, पण मंगळागौरीचा एक इव्हेंट आलाय मला ऑर्गनाईज करायला, सो तिथे जाते. ठीक आहे, चल निघूया.
चल मी तुला सोडते, मग जाईन पुढे. ठीक आहे, चला. बाय. चला आता आरतीला सुरुवात करूया. ही पंचायत आहे त्याच्यामध्ये. या गं. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रतनाचे दिवे माणिकाच्या वाती ओवाळू मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी. बहिणी सानिया किती किती सुंदर दिसते ना सानिया. साडी किती खुलून दिसते तिला. माझी नेसवली आहे तिला मी. किती गोड दिसतेस तू आज. खरंच छान दिसते. रत्न मला ते सुरू करूयात का खेळायला? हो हरकत नाही, पण कावेरी कुठे आली अजून? कावेरी आली की करूया सुरुवात. कावेरी कावेरी अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला. किती सुंदर दिसतेस तू, किती गोड, किती छान नेसलीस नऊवारी. तुझी तूच नेसलीस? हो तुला येते नऊवारी नेसता? हो येते. नऊवारी साडी नेसल्याशिवाय कसे खेळणार ना हे सगळे खेळ. अरे बापरे, असे किती खेळ असतात? किती म्हणजे चांगले 70-72च्या वर खेळ असतात मंगळागौरी. काय? आणि सगळे खेळ खेळायला ना खूप धम्माल वाटते, मज्जा येते. लहानपणी मी खूप खेळ खेळायचे. आणि ना हे फक्त खेळ नसतात हा, यामध्ये कधी कधी नात्यांविषयी बोलणं असतं, कधी कधी सासू सुनांमधले गमतीशीर वाद असतात. शिवाय शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी काही व्यायाम प्रकार सुद्धा असतात. जे हे सगळे खेळ खेळता खेळता कधी आपल्याकडून होऊन जातात आपल्यालाच कळत नाही. खूप धमाल वाटते. अगं बाई, हिला नुसतं खेळच नाही तर खेळाचं महत्व सुद्धा माहितीये. आजकालच्या मुलींकडून ही अपेक्षा नाही. हा हो ना, आजच्या काळातल्या मुलींना काही माहिती नसतं, सगळं विसरत चाललंय. हिला सगळी माहिती आहे. याला म्हणतात संस्कार. खरंय. हे सगळं मला माझ्या आईमुळे माहिती आहे. तिने दिलेली ही संस्कारांची शिदोरी आहे जी मी तुम्हाला सांगितली. चला खेळ सुरू करूया. चला शंकर. चला सगळ्यांनी. झाली काय तयारी सुरू? हो हो अगदी सगळी तयारी झालेली आहे. वा वा, छान छान. पण पुरुषांचं इथे काही काम नाही हा. आता तुम्ही गेलात तरी चालेल. हो हो, नाही नाही, मी निघतोच आहे. तुम्ही एन्जॉय करा. हो हो चालेल चालेल. करा एन्जॉय.
ए चला ग सगळ्याजणी आता आपल्याला खेळायला सुरुवात करायची ना. काय हो चांगलं रमाव यांना. या इथे वर्तमानात पिंगा घेत असताना यांचं भविष्यकाळ चक्कर आल्यासारखा कुलबडून पडणार आहे. याची कल्पना सुद्धा येऊ देऊ नकोस, कळलं? नाही नाही मी हे सगळं मॅनेज करते, तुम्ही काही काळजी करू नका. आकांक्षाताई या इकडे. हो आले. कुठे येऊ मी? इथे येऊ का? चला करूया सुरुवात. चला. आला श्रावण श्रावण मंगळा गौरीचं जागरण. आला श्रावण श्रावण मंगळा गौरीचं जागरण. झिम्मा फुगडी खेळूया मंगळा गौरीला जागवूया. झिम्मा फुगडी खेळूया मंगळा गौरीला जागवूया. आला श्रावण श्रावण मंगळा गौरीचं जागरण. आला श्रावण श्रावण मंगळा गौरीचं जागरण. एक्सक्यूज मी. चेक प्लीज. येस सर, चेक तुमच्याकडनं बिल कसं घेणार? का तुम्ही माहेरच्या चहाचे मालक आहात आणि तुमचे खूप सारे कॅफेज आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्या कॅफेमध्ये आला, आमचे भाग्यच आहे सर. आणि सर तुम्हाला कोण नाही ओळखत, तुम्ही आमच्या इकडे आलात हा आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे, म्हणून हे बिल आम्ही तुमच्याकडून नाही घेऊ शकत. ही कॉफी आमच्यातर्फे तुम्हाला. थँक्यू. वेलकम. माहेरचा चहा ही ओळख पुसण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे मिस्टर राजवर्धन. चला. माइंड युअर लँग्वेज मिस्टर मोहिते. मी उगाच काही बरळत नाहीये. प्रूफ्स आहेत माझ्याकडे. राजवर्धन आणि तुमचं नातं काय? लिव्हिंग मध्ये राहण्याचा निर्णय तुमचाच होता की त्यामागे काही? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? हटुश पानबाई हटुश तोडतोडे घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश पाटल्या घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश राखी घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश हार घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश तोडे घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश बुगडी घालू आपण नटुश. हटुश पानबाई हटुश राखी घालू आपण नटुश. हटुश पानबाई. एक्सक्यूज मी. हाय. तुला काय वाटलं? तू लुक चेंज केलास तर मी तुला ओळखणार नाही? हाय, हा माझा खूप जवळचा मित्र आहे आणि याच्याशी मला थोडं महत्वाचं बोलायचं. प्लीज एक्सक्यूज अस. चल ये ना, ये ये रे, ये 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 पटकन ये. आ थोडं बोलायचं होतं. राहिला हा. सर आलात तुम्ही? हो, कावेरीचं टेबल कुठलं? मी दाखवतो. चला चला गेला घ्या मध्ये आता. चला, चला.
मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी आई बोलावते बरं करीते आई बोलावते बरं करीते खुंटण मिरची जाशील कैसी भाऊ बोलावतो बरं करीतो खुंटण मिरची हे बोलावतात खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची याचं काहीतरी कर. सुश्रुत आपल्या सगळ्या आउटलेटच्या डिटेलची फाईल आण ना. तर हा कावेरीकडे आणि हा तिचा कम्प्युटर आणि हा पासवर्ड. तर हा कम्प्युटरचा पासवर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, त्याने तुम्ही कुठलीही मशीन लॉग इन करू शकता. पण सर प्लीज जरा लवकर करा. हो चल. मी आता जस्ट ऑफिसला पोहोचलोय. हा मी चेक करतो आणि सांगतो. येस. माझ्या गर्लफ्रेंड सोबत आलेलो आहे. मी त्या दिवशी तसं नव्हतं वागायला पाहिजे. जाऊ द्या ना प्लीज. मला एक गोष्ट क्लिअर सांग, तुझी न्यूज केली होती किंवा तुला जे फोटोज मिळाले होते ते कोणी काढले होते? तू स्वतः क्लिक केले होतेस ते कोणाच्या सांगण्यावरून क्लिक केले होतेस? मी का कोणाच्या सांगण्यावरून काढेल? ही माझेच काढले. आम्ही पत्रकार आहे, आम्ही असे फोटो काढत असतो न्यूज साठी. ही नाटकं माझ्या समोर नाही करायची. खरं खरं सांग, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? ऍक्च्युली हो सर, मला सांगितलं होतं हे करायला. कोणी सांगितलं होतं? बाबा काय होतं तुम्हाला? अरे काही नाही रे, पायात जरा कळ आली रे. अरे बापरे, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो 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 अगदी अगदी अगदी. पण तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय? काय ना, मी इथून चाललो होतो, तर म्हटलं मारूया फेरी ऑफिसमध्ये. अरे घरात तो मंगळागौरीचा कार्यक्रम आहे ना, तर त्या बायकांमध्ये मी काय करू, बोर झालो, निघालो बाहेर. पण बाबा तुम्ही कावेरीच्या डेस्कवर काय करताय? अरे बा, हा कावेरीचा टेबल आहे? हो. मला काय माहित, पाय दुखायला लागला म्हणून बसलो मी इथे. बरं चला केबिन मध्ये बस. चला निघतो मी, मित्राकडे जायचंय, जातो. हो बाबा पण पाय दुखतोय ना तुमचा. काय रे, झाला बरा. हे बघ, जा तू तुझं काम कर. जा 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 जा. हा बघ चाललो. हा बघ. चला चला आता सासू सुनेचं भांडण करूयात. हो चालेल चालेल. चला या या या, चला सुरू करा. मला जरा एकच मिनिट द्या, मी लगेच येते. काकी चला. अगं नको साडी, प्लीज माझ्यासोबत एक खेळ खेळा ना. मी कुठे खेळणार? एकच किती वर्षात नाही खेळले.
चला ना माझ्यासोबत तुम्ही खेळा. खेळा ना सगळे. चला ना अगं काय कावेरी चला ना मॅडम चला, चला चला मी पण ना वेड्या हात मुली अगं काहीतरी काय सानिया. एकच खेळ खेळूया एकच. वा, वा. मी बऱ्याच वर्षात खेळले नाहीये करूया हा. अगं अगं सुनबाई अगं अगं सुनबाई काय म्हणा सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास अगं माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास दादाच्या लग्नात बहिणीला दिल्या वहिनीला दिल्या. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझी पैठणी काय ग केलीस काय ग केलीस अहो सुनबाई बोला की माझी पैठणी काय ग केलीस काय ग केलीस बहिणीच्या बाळाला गोधडी केली गोधडी केली. माझ्या पैठणीची गोधडी केली बहिणीच्या बाळाला अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? डब्यातली साखर गेली कुठे गेली कुठे डब्यातली साखर काय ग केलीस काय ग केलीस डब्यातली साखर कुठे गेली कुठे गेली आईसाठी लाडू केले माझ्या साखरेचे अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? घरातला वरवंट कुठे गेला कुठे गेला वरवंटा देऊन मिक्सर घेतला अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? घरातले नारळ कुठे गेले कुठे गेले मिक्सर मध्ये चटणी केली अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? घरातला पंखा गेला कुठे गेला कुठे पंखा देऊन एसी घेतला